Hello students, in our previous lecture we studied the properties of fluid which are at rest. Means we have started our first part of this topic, which is hydrostatics. So we discussed the definition of pressure. Also we have seen the derivation, or uh, we can say expression for pressure due to liquid column. Okay, that is the pressure due to liquid of density at rest and at depth h below the free surface. म्हणजे एखाद्या फ्लुइडमध्ये किंवा लिक्विडमध्ये बिलो द लिक्विड सरफेस वी कॅन फाइंड द प्रेशर ऑफ दॅट लिक्विड कॉलम. ओके, मग हे प्रेशर मेजर करत असताना आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर केलेलं नव्हतं. वी हॅव डिराइव्ड द इक्वेशन विदाउट कन्सिडरिंग द atmospheric pressure, and that formula of pressure is P is equal to H rho into G. Means that pressure does not depend on area, that we have seen. Also we have studied about atmospheric pressure. Now in this lecture we will study what is meant by absolute pressure and what is gauge pressure. Okay, so in this lecture we again derive the pressure due to liquid column, but here we will consider the atmospheric pressure also. Okay, so the derivation is simple, or it is equivalent to the pressure due to liquid column, that type of equation, but we will derive it again with the help of this diagram. So here we have we can see the cylindrical liquid column is given of cross sectional area A and height which is h, but it is given by x1 minus x2. means आपण असं म्हणू शकतो की या लिक्विड कॉलमची हाईट एका रेफरन्स पॉईंटवरून काय केलेली आहे, मेजर केलेली आहे, आणि त्याचा बॉटम सरफेस जो आहे त्याला x2 हे नाव दिलेलं आहे आणि टॉप सरफेस जो आहे त्याला x1 हे नाव दिलेलं आहे. सो द डिफरन्स बिटवीन दीज टू पॉईंट्स इज नथिंग बट हाईट ऑफ दॅट सिलेंडर. ओके, सो हाईट आपण कशी मेजर करतो, खालच्या पोर्शनपासून वरच्या पोर्शनकडं. सो x2 इज लेस दॅन x1 किंवा x1 इज ग्रेटर दॅन x2 असं आपण म्हणू शकतो. ओके, नाव हिअर P1 is pressure at top surface and P2 is pressure at bottom surface. ओके, आता पहिल्यांदा आपण काय बघूया, द व्हर्टिकल फोर्सेस ॲक्टिंग ऑन सिलेंडर. म्हणजे या लिक्विड कॉलमवर काही फोर्सेस ॲक्ट होत असतात. ते फोर्सेस कुठले कुठले आहेत, तर फर्स्ट फोर्स F1 ॲक्ट्स डाउनवर्ड ॲट द टॉप सरफेस ऑफ वॉटर ड्यू टू वेट ऑफ वॉटर कॉलम अबव सिलेंडर. म्हणजे काय, हा जो टॉप सरफेस आहे याच्यावरती सुद्धा काही लिक्विड अवेलेबल आहे. त्या लिक्विडचं वेट जे असणार आहे ते कुठे ॲक्ट होत असतं, या टॉप सरफेसवर तो फोर्स ॲक्ट होत असतो. दॅट फोर्स इज गिव्हन बाय F1. म्हणजे वरच्या या सिलेंडरच्या वरचा जो लिक्विड कॉलम आहे किंवा लिक्विड आहे, ते लिक्विड या टॉप सरफेसवर जो फोर्स अप्लाय करत असतं दॅट फोर्स इज F1. देन F2 ॲक्ट्स अपवर्ड ॲट द बॉटम सरफेस ऑफ वॉटर बिलो द सिलेंडर. आता या सिलेंडरचा जो बॉटम सरफेस आहे, या बॉटम सरफेसवर त्या सिलेंडरच्या खाली जे काही लिक्विड आहे, वॉटर आहे, ते वॉटर अपवर्ड डिरेक्शनला फोर्स अप्लाय करत असतं. दॅट फोर्स इज गिवन बाय F2. ओके, आता again there is one more force which is gravitational force mg on the water enclosed in the cylinder, where m is mass of water in the cylinder. आता या सिलेंडरमध्ये किंवा आपण जो इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर केलेला आहे याच्यामधलं जे काही वॉटर असणार आहे त्या वॉटरचं वेट
हे कुठल्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय करणार आहे? डाऊनवर्ड डिरेक्शनला, ड्यू टू दिस ॲक्सेलरेशन, ड्यू टू किंवा कुठलंही बॉडी असेल ती आपला फोर्स हा कुठल्या डायरेक्शनला एक्झर्ट करत असते? डाऊनवर्ड डिरेक्शनला. ओके, मग त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग इथं हे फ्लुइड कसं आहे किंवा जे काही वॉटर आहे हे रेस्ट पोझिशनला आहे, इट इज स्टेडी. म्हणजे हे जे फोर्स अप्लाय व्हायला लागलेत हे काय झाले पाहिजेत? बॅलन्स असले पाहिजेत. म्हणजे किंवा समजा असं झालं की वरून ॲक्ट होणारा फोर्स हा अपवर्ड फोर्सपेक्षा जास्त झाला किंवा कमी झाला तर हे वॉटर जे आहे हे स्टेबल राहू शकत नाही. सो हे वॉटर स्टेडी स्टेटला आहे किंवा रेस्ट पोझिशनला आहे, याचा अर्थ हे डाऊनवर्ड फोर्स आणि अपवर्ड फोर्स हे काय आहेत? बॅलन्स्ड आहेत. आता आपल्या असं लक्षात आलं आहे की इथं या सिस्टीममध्ये 2 डाऊनवर्ड फोर्स आहेत आणि एक अपवर्ड फोर्स आहे. ओके, सो विल सी द वॉटर इज इन स्टॅटिक इक्विलिब्रियम. म्हणजे काय? हे स्टेडी स्टेटला किंवा रेस्ट पोझिशनला आहे, त्यामुळं द फोर्सेस ऑन द सिलेंडर आर बॅलन्स्ड. मग हे फोर्स बॅलन्स्ड आहेत याचाच अर्थ काय? आपण असं लिहू शकतो F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. म्हणजे टोटल अपवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल डाऊनवर्ड फोर्स असणार आहे. इथं दिलेलं आहे बघा, F2 हा काय आहे? अपवर्ड फोर्स आणि F1 प्लस mg हा टोटल डाऊनवर्ड फोर्स आहे. हे दोन्ही फोर्स इक्वल असतील तरच हे लिक्विड किंवा जे काय आहे फ्लुइड ते काय राहणार आहे? रेस्ट पोझिशनला राहणार आहे. अदरवाईज इट इज नॉट स्टेडी. म्हणजे हे स्टेडी राहू शकत नाही जर हे फोर्सेस बॅलन्स नसतील तर. ओके, नाव लेट अस सी P1 and P2 आर प्रेशर्स ॲट टॉप अँड बॉटम सरफेस ऑफ सिलेंडर. P1 हे काय असणार आहे? प्रेशर ॲट टॉप सरफेस ऑफ दिस सिलेंडर अँड P2 इज प्रेशर ॲट बॉटम सरफेस ऑफ दिस लिक्विड कॉलम. आता आपल्या इझिली लक्षात येतं या डायग्रॅमवरून की प्रेशर मीन्स फोर्स अपॉन एरिया. मग इथं वरती जे काही लिक्विड असणार आहे ते या खालच्या सरफेसपेक्षा किंवा बॉटम सरफेसवर जेवढं लिक्विडचं मास आहे त्याच्यापेक्षा वरच्या पोर्शनवर जे मास असणार आहे लिक्विडचं ते काय असणार आहे? कमी. त्यामुळे प्रेशर P1 काय असणार आहे? P2पेक्षा कमी. हे आपल्याला डायग्रॅमवरून सुद्धा लक्षात येतं, तरीसुद्धा आपण पुढं बघणार आहे. आता आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला माहिती आहे, प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे. P इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सो राईट फोर्स इन टर्म्स ऑफ प्रेशर. सो हिअर F1 इज इक्वल टू P1 इंटू A असं आपण लिहू शकतो. अँड F2 इज इक्वल टू P2 इंटू A. आपल्याला ही इक्वेशन्स पुढं यूज करायचे. ओके ओके ऑल्सो वी कॅन राईट मास ऑफ वॉटर इन सिलेंडर ॲज. आता मागच्या वेळीसुद्धा आपण बघितलेलं आहे की डेन्सिटी कशानं डिनोट केली किंवा डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देअरफॉर मास इन टर्म्स ऑफ डेन्सिटी अँड व्हॉल्यूम इज गिवन बाय मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, अगेन व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इज नथिंग बट क्रॉस सेक्शनल एरिया मल्टिप्लाय बाय height of that cylinder. Okay, so put these two terms in equation number किंवा आपण हे काय करूया की मास फाइंड आउट करण्यासाठी यूज करूया. फ्रॉम A and B m इज इक्वल टू मास इज इक्वल टू रो इंटू A इंटू H. बट आपण हाईट काय घेतलेली आहे इथं? इन टर्म्स ऑफ x1 मायनस x2. देअरफॉर m इज इक्वल टू रो इंटू A into x1 minus x2. Okay, so mass is equal to density into cross sectional area into height. Okay, this is your equation number 3. Now put equation number 2 and equation number 3 in 1. आता equation number 2 आपण बघितलेलं आहे की ते काय आहेत? फोर्सेस आपण फाइंड आउट केलेले आहेत इन टर्म्स ऑफ प्रेशर. ओके, सो F2 जो आहे तो आपण कशाच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे? P2 इंटू A. F2 इज इक्वल टू P2 इंटू A आहे. सो देअरफॉर इक्वेशन 1 काय होईल बघा? P2 इंटू A
is equal to P1 into A plus rho into A into G into x1 minus x2. ओके, सी हिअर आपल्याला माहिती आहे इक्वेशन नंबर 1 काय आहे, तर F2 म्हणजे हे अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स बॅलन्स होण्यासाठी आपण जे इक्वेशन लिहिलेलं आहे ते काय आहे, F2 इज इक्वल टू F1 प्लस mg. ओके, आणि फोर्स आपण प्रेशरच्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, तर F1 इज इक्वल टू P1 इंटू ए, F2 इज इक्वल टू P2 इंटू ए. ओके, सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 2 combinedly. Now put this equation number 2 and mass म्हणजे इक्वेशन नंबर 3 इन इक्वेशन नंबर 1. ओके, आता इथं इक्वेशन नंबर 1 आहे, यामध्ये पुट केलं तर काय होईल, P2 इंटू ए इज इक्वल टू P1 इंटू ए प्लस रो इंटू ए इंटू जी. इथं काय केलेलं आहे बघा, रो इंटू ए इंटू x1 मायनस x2 हे मास आहे अँड दिस इज एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, सो दिस टोटल टर्म बिकम्स, आता इथं बघा सगळीकडं हा क्रॉस सेक्शनल एरिया काय आहे, कॉमन आहे. सो राईट हँड साईडचा एरिया आणि लेफ्ट हँड साईडचा एरिया आणि राईट हँड साईडचा एरिया आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. देअरफॉर P2 इज इक्वल टू P1 प्लस रो इंटू जी इंटू x1 मायनस x2. दिस इज युअर इक्वेशन नंबर 4. ओके, आता टू फाइंड द प्रेशर P ॲट डेप्थ H बिलो द लिक्विड. आता आपण बघितलं की सरफेसच्या खाली, लिक्विड सरफेसच्या खाली ॲट डेप्थ H ज्यावेळी एखादा लिक्विड कॉलम कन्सिडर करून आपण प्रेशर फाइंड आउट करतो, त्यावेळी त्याचा फॉर्म्युला आपल्याला इथं मिळालेला आहे, P2 इज इक्वल टू P1 प्लस रो इंटू जी इंटू x1 मायनस x2. आता टू फाइंड प्रेशर P ॲट डेप्थ H बिलो द लिक्विड सरफेस म्हणजे आपण काय कन्सिडर करणार आहे, आता जो आपण लिक्विड कॉलम या लिक्विडच्या अगदी आतमध्ये घेतला होता तसं न करता त्याचा टॉप सरफेस म्हणजे टॉप ऑफ इमॅजिनरी सिलेंडर हा कुठं घेणार आहे, या लिक्विडच्या सरफेसवर घेणार आहे. ओके, आणि त्याला आपण नाव देऊया x1. ओके, सी दिस डायग्राम अगेन. लेट x2 बी द पॉइंट ॲट डेप्थ H बिलो द सरफेस. आता हा x2 हा पॉईंट कुठं असणार आहे, लिक्विडच्या आतमध्ये. x1 हा पॉईंट किंवा सिलेंडरचा टॉप सरफेस हा कुठं असणार आहे, या लिक्विडच्या सरफेसवर, आणि बॉटम सरफेस हा लिक्विडमध्ये असणार आहे. त्या सरफेसला किंवा त्या पॉईंटला आपण नाव देऊया x2. ओके, नाव लेट P0 किंवा P0 बी द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट x1. x1 हा कुठं आहे, सरफेसवर आहे, आणि सरफेस हा कुठं आहे, एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये. देअरफॉर प्रेशर ॲट पॉईंट x1 इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर विच इज गिवन बाय P0. ओके, देन सबस्टिट्युटिंग आपण काय कन्सिडर करणार आहे बघा, आता x1 जी पोझिशन आहे हे 0 कन्सिडर करणार आहे. ओके, म्हणजे हाईट आपण जी घेतलेली आहे त्या हाईटसाठी x1 इज इक्वल टू 0 कन्सिडर करणार आहे. मग हाईट खालून वरती वाढत जाते म्हटल्यानंतर x2 हा ऑब्वियसली काय असणार आहे, निगेटिव्ह. देअरफॉर x2 इज गिवन बाय मायनस h, निगेटिव्ह h. ओके, वी नो दॅट P1 इज इक्वल टू P0. P1 म्हणजे हा काय आहे, x1 हा जो पॉईंट आहे किंवा सरफेस आहे या सिलेंडरचा, हा वॉटरच्या सरफेसवर घेतलेला आहे. त्यामुळं इथलं प्रेशर जे असणार आहे ते इक्वल टू काय असणार आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज गिवन बाय P0. सो P1 इज इक्वल टू P0. अगेन वी नो दॅट x2 इज इक्वल टू मायनस h. हे कसं आलं तुमच्या लक्षात आहे, कारण हाईट x1 जर 0 असेल तर खालच्या साईडला ती हाईट काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. सो दॅट विल बिकम्स निगेटिव्ह. ओके, अँड P2 इज इक्वल टू P असं आपण कन्सिडर करणार आहे. ओके, आपल्याला हे प्रेशर काय करायचं आहे की फाइंड आउट करायचं आहे. बॉटम सरफेसवर जे प्रेशर एक्झर्ट होणार आहे त्या लिक्विड कॉलममुळं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, सो पुटिंग these values in equation number 4,
विल गेट P इज इक्वल टू, बघा काय मिळेल, आपण P2 म्हणजे काय कन्सिडर केलेलं आहे तर P, त्यानंतर P1 म्हणजे काय कन्सिडर केलेलं आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर विच इज P0. अँड इथं बघा आपण इथं आता सॉल्व करूया. P2 इज इक्वल टू P1 प्लस रो इंटू G इंटू x1 मायनस x2 अशा पद्धतीचा आहे. P2 म्हणजे P आहे, P1 इज नथिंग बट P0 प्लस रो इंटू G इंटू x1 किती आहे 0 मायनस x2 किती आहे मायनस h. दिस मायनस मायनस विल गेट प्लस. Therefore we will get P is equal to P0 plus rho into G into H. Okay, so we'll get the formula for pressure acting on surface of pressure at the bottom surface of imaginary cylinder. P is equal to P0 plus H into rho into G, and this इज नथिंग बट ॲब्सोल्यूट प्रेशर. आपण जे ॲब्सोल्यूट प्रेशर स्टडी करणार आहे ते काय आहे, द टोटल प्रेशर, किंवा आपण असं म्हणू शकतो द सम ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0 ॲक्टिंग ऑन सरफेस ऑफ लिक्विड प्लस प्रेशर ड्यू टू लिक्विड ॲट डेप्थ इज कॉल्ड टोटल प्रेशर ऑर ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि लिक्विड कॉलमनं बॉटम सरफेसवर एक्झर्ट केलेलं प्रेशर, या दोघांच्या समला आपण काय म्हणणार आहे ॲब्सोल्यूट प्रेशर. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द ॲब्सोल्यूट प्रेशर. आपण लिक्विड कॉलमचा जो डेरिवेशन प्रूव्ह केला होता मागच्या वेळेस, त्याच्यामध्ये आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर कन्सिडर केलेलं नव्हतं. सो हिअर वी आर कन्सिडरिंग द ॲटमॉस्फेरिक प्रेशर, अँड द प्रेशर, the sum of atmospheric pressure and pressure due to liquid column is combinedly called as absolute pressure. Okay, then what is gauge pressure? आता इथं गेज प्रेशरची सुद्धा डेफिनेशन दिलेली आहे बघा. द डिफरन्स बिटवीन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड गेज प्रेशर. म्हणजे काय करायचं आहे की P मायनस P0 ॲब्सोल्यूट प्रेशरमधून ज्यावेळी ॲटमॉस्फेरिक प्रेशर वजा केलं जातं त्यावेळी आपल्याला जी व्हॅल्यू मिळते दॅट इज गेज प्रेशर. ओके, सो P मायनस P0 इज इक्वल टू H इंटू रो इंटू G. ओके, आता हे झालं सरफेसच्या खाली, म्हणजे लिक्विड सरफेसच्या, वॉटर सरफेसच्या खाली जे काही प्रेशर एक्झर्ट होत असतं ते आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. नाव टू फाइंड ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट डिस्टन्स D अबाव द लिक्विड सरफेस. सेम आहे, फक्त इथं काय केलेलं आहे की बॉटम सरफेस हा या लिक्विड सरफेसवर आहे आणि टॉप सरफेस हा एअरमध्ये आहे. ओके, सो इथं पुन्हा आपण सिलेंड्रिकल शेप कन्सिडर केलेला आहे. तर सिलेंडरचा टॉप सरफेस हा आपण x1 कन्सिडर केलेला आहे आणि बॉटम सरफेस आपण x2 कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता आपल्याला माहिती आहे की ॲटमॉस्फेरिक प्रेशर कुठं नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आपण कुठं कन्सिडर करतो की सी लेवलला. तर कन्सिडर दिस ॲज अ लिक्विड लेवल ऑर ॲटमॉस्फेरिक प्रेशर. देअरफॉर P2 इज इक्वल टू P0 आहे आणि आपल्याला P1 इज इक्वल टू P हे काय करायचं आहे, म्हणजे या लिक्विड सरफेसच्या वरती काही हाईटवर जे काही ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे ते फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याला P म्हणजे P1 फाइंड आउट करायचं. ओके, सो आपण बघूया आता आपण काय सबस्टिट्यूट करणार आहे बघा. x1 इज इक्वल टू D. आता सपोज x2 0 कन्सिडर केला, लिक्विड लेवल जी आहे सरफेस आहे याला जर आपण 0 कन्सिडर केलं तर वरती हाईट ही काय होत जाते, वाढत जाते. देअरफॉर x1 विल बी पॉझिटिव्ह D. ओके, P1 इज इक्वल टू P हे प्रेशर आपल्याला हाईटवरचं फाइंड आउट करायचं आहे. x2 इज कन्सिडर्ड ॲज 0 अँड P2 इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. नाव डेन्सिटी कुणाची कन्सिडर करणार आपण, इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर किंवा प्रेशर अबाव द लिक्विड सरफेस फाइंड आउट करणार आहे. मग वरचा पोर्शन हा कसला आहे, एअर मिडियमचा आहे. देअरफॉर
डेन्सिटी इज इक्वल डेन्सिटी ऑफ एअर आपण पुट करणार आहे. ओके, सो पुट दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन 4 विल गेट, याच्यामध्ये पुट केल्यानंतर काय मिळेल बघा. P2 म्हणजे काय आहे तर P0 आहे. P1 म्हणजे काय आहे तर P आहे, प्लस रो इंटू जी इंटू x1 काय आहे D आहे हाईट, अँड x2 इज 0. Therefore it will become P0 is equal to P plus D into रो एअर. हे एअर मीडियम असल्यामुळे आपण डेन्सिटी ऑफ एअर कन्सिडर केलेलं आहे इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. सो P0 इज इक्वल टू P प्लस D रो इंटू जी हा फॉर्म्युला मिळालेला आहे. परंतु आपल्याला ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढायचं नाही आहे, तर काय काढायचं आहे प्रेशर ॲट हाईट D. ओके, मग इथं बघा P मी इकडं शिफ्ट केलेलं आहे. P इज इक्वल टू आपल्याला मिळेल P0 मायनस D इंटू रो इंटू जी. ओके, सो दिस इज प्रेशर ॲट हाईट D अबव द लिक्विड सरफेस, किंवा आपण असं म्हणूया ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट हाईट D अबव द लिक्विड सरफेस. मग जसं जसं वर जाईल तशी काय होत जाते ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे कमी होत जातं. आपल्याला इथं काय होतं बघा की या इक्वेशनमधून असं लक्षात येतं आहे की जसं जसं हाईट वाढत जाईल, D वाढत जाईल, तसं इथं प्रेशर काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे. जर D 0 असेल तर ही पूर्ण टर्म काय होणार आहे 0 होणार आहे. देअरफॉर P इज इक्वल टू P0. म्हणजे हे नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार. हे कुठं असतं तर सी लेवलला. ओके, सी लेवलच्या वर जसं जात जाईल तसं ते प्रेशर काय होत जाणार आहे कमी होत जाणार आहे. ओके, सो विल स्टॉप हिअर. इन आवर नेक्स्ट लेक्चर we will study the hydrostatic pressure, Pascal's law and applications of Pascal's law. Okay, we will stop here.